ओ माय गॉड, एक नंबर मित्रांनो, बघा जबरदस्त साईजचा धांडे आलाय. बघा भारी साईज आहे. हात के ऊपर बघा मित्रांनो, एक नंबर आपल्याला धांडे आलाय, धांड्या. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौकल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पोगोली टाकण्यासाठी आलो आहोत. पोगोली टाकायचे आहेत आणि पोगोलीने आज आपण चिंबोरी पकडणार आहोत. आपल्याबरोबर मया आहे आणि पाकुड आहे. ते आपल्या बोटीमध्ये आले होते. आता नवीन त्याने सुरुवात केली आपल्या बोटीमध्ये. गावावरून आलेत आणि बोटीची मासेमारीची सुट्टी भेटली म्हणून आज आपण पोगोले टाकायला आलो. या 15 पोगोले आहेत आणि या सर्व पोगोले आपण टाकणार आहोत या दगडांमध्ये. आता समुद्राची भरती सुरू झाली आणि फटाफट आपल्याला पोगोले टाकायचे आहेत. आणि आज पोगोलीच्या चाऱ्यासाठी बघा मुशी आणले. मुशी बघा, या मुशी आहेत आणि ज्या मोठ्या मुश्या होत्या त्यांचे तुकडे करून आणलेत. एका मुशीचे असे 2 तुकडे केलेत किंवा 3 केलेत. मोठे असेल त्याप्रमाणे 2-3 आपण तुकडे करू शकतो. तर हे सर्व आता चाऱ्याला लावायचे आहेत पोगोलीला आणि त्याच्यानंतर पोगोले सर्व पाण्यामध्ये टाकायचे आहेत. बघा बघा मित्रांनो, अशी मुशी आपण आतमध्ये बांधले पोगोलीच्या सेंटरमध्ये. आणि जेव्हा आपण ही पोगोली टाकू तेव्हा चिंबोरं चारा खाण्यासाठी पोगोलीच्या आतमध्ये येईल. आणि मुशी ही लवकर संपत नाही, त्याच्यासाठी मुशी खाण्यासाठी चिंबोरला अर्धा तास तरी लागेल. आपण 10 मिनिटांनी पोगोली उचलायची आणि तेव्हा पोगोलीमध्ये चिंबोर आपल्याला अडकून येईल. म्हणजे चारा खाताना तो व्यस्त राहील आणि त्याच वेळी आपण पोगोली उचलणार आहोत. अशा आपल्याला सर्व पोगोल्या बांधून घ्यायच्यात आणि टाकायला जायचं. चला मित्रांनो, आता आपण पोगोले टाकून घेऊ सगळं. मित्रांनो, एका पोगोलीला आपण वाकटी बांधली बघा. वाकटी, ओली वाकटी. वाकटीला पण खूप मस्त चिंबोरी लागतात. तर एक आपण वाकटीची पोगोली टाकू. बघू लागलं तर चांगलं आहे. मित्रांनो, आता सर्व पोगोले टाकून झाल्यात. 10 ते 15 मिनिट आपण थांबू आणि पोगोले उचलायला जाऊ. कारण आपण सर्व मुशी वापरल्यात आणि मुशी हा खूप जास्त वेळ टिकणारा चारा आहे. तर आपण चांगला आराम करू शकतो, म्हणजे खूप टाईम देऊ शकतो पोगोलीला. त्याच्यानंतर आपण पोगोले उचलायला सुरुवात करू आणि बघू कशी चिंबोर येतात ते. मित्रांनो, आता आपण पोगोले उचलायला सुरुवात करणार आहोत. झाली आपली 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि आता पाणी पण खूप वरती आलं आहे. तर आपण पोगोले उचलायला सुरुवात करू. चला, पहिलीच आपली भूमीची पोगोली आहे. बघूया. बघा मित्रांनो, एक नंबर काम. पहिलीच पालवणी, पहिलीच बोनीची पोगोली आणि एक कुयली आली. कुयली उधर
बघा कुईली आली कुईली. तू छाव कर रहे थे राम को पकड बाजूला. बघा मस्त कुईली भेटली कुईली. बांधायला सूत आणलंय मी, आपण सूत वापरू. सुताने बांधले की चिंबोर जास्त दिवस जिवंत राहू शकतो. बघा मस्त चिंबोर भेटला. चल आता पुढे जाऊ दुसऱ्या पोगल्या उचलायला. होडी आली होडी, त्या पण घेत नाही. ओ भाई बघा काय मित्रांनो, छोटासा चिंबोर आला होता खालून, पोगोली उलटी फिरून त्याला पकडला होता. चला याला सोडू. ओ माय गॉड, एक नंबर मित्रांनो. बघा जबरदस्त साईजचा धांड्या आलाय. लाल पंगाचे. बघा भारी साईज आहे. याला पण बांधून घेतो. सुधीर हे पुरा छाव कर. भांगरे की तरफ से. बघा मस्त चिंबोरी भेटले. आतापर्यंत आपल्याला 2 भेटल्यात. 2 चिंबोरी भेटल्या, 1 दांड्या 1 कुईली. हात के ऊपर. बघा मित्रांनो, एक नंबर आपल्याला धांड्या आलाय. धांड्या भारी, लाल भरक आणि माल कडक. लाल धांड्या एकदम जुना आहे, म्हणजे खडकांमध्ये बघा तो कसा झालेला आहे. भारी. आणि वाकतीची हालत बघा कशी केली.
ताजी वाकटी आपण लावली होती आणि ताजी वाकटीला लगेच आपल्याला धांड्या लागल्या कडक. चला याला पण बांधून घेऊ आता. चला याला पण बांधून घेऊ. आपला तिसरा चिंबोरा. 2 दांडे आणि 1 कुयली आली आपल्याला. बघा मित्रांनो अजून एक छोटा चिंबोर आलेला आहे. एक पंग्याचा छोटा चिंबोरा बघा. पोगली उलटी फिरवून त्याला पकडला होता आणि तो गेला परत पाण्यामध्ये. चालू आहे. बघा मित्रांनो किती मोठी कुयली आली ते. पोगली आतमध्ये होती पाण्यामध्ये बराच वेळ झाला मग. आणि बघा किती मोठी कुयली आली ते. मुशीचक्की वाट लावली. सूत अटकले ते सूत अटकले. हां हे बघा काय साईज आहे कुर्लीची. आतापर्यंत जेवढी चिंबोरी भेटली त्याच्यामध्ये सर्वात मोठी हीच कुर्ली आहे. भारी काम. मस्त पोगोली आतमध्ये टाकली होती म्हणजे पाणी भरून गेला तिथे सर्व, पण चिंबोरं काही पळून गेलं नाही. बघा काय भारी साईजची कुयली आहे. आणि बघा आपल्या टोटल चिंबोरी किती झाले आता. 5 चिंबोरी झाली. आराम से झटका नहीं लगेगा. तेज उठा अपनी शक्ल देखो. गिरेगा आराम से. हाँ आराम से. हाँ बस बस जोर हम कर. अरे जोर से उठा थोड़ा. नया ओ बघा मित्रांनो अजून एक चिंबोर आलेला आहे. भारी छोटी पोगोली आहे. मंगळ पोगोली एकदम छोटीच आहे आणि ती दगडाला अडकली सुद्धा होती, पण चिंबोर भेटलेला आपल्याला फायनली. आणि ही पण कुयली आहे.
बघा कुईली. बघा कुईली. आणि पिशवीमध्ये बघा 5 टोटल 5 झाली. 5 चिंबोरी. बघा मित्रांनो आणखीन एक चिंबोर आलेला आहे. मीडियम साईजचा धांड्या. मुशीची हालत बघा कशी केली चावून चावून. फास्ट आहे. जेवढं चिंबोर बारकं असतं म्हणजे लहान असते ना तेवढं ऍक्टिव्ह असते. बघा दांड्या. आणि मुशीचा बघा तुकडा केलाय. दांड्या. बघा लागोपाठ दुसरं चिंबोर आलेलं आहे. बस मिनिट. ती कुईली आहे. कुईली मादी. लागोपाठ दोन्ही चिंबोरी आली. एक उचलली त्याच्या बाजूला लगेच दुसऱ्या पोगलीमध्ये अजून एक चिंबोर आला. चला आता आपण घरी जाणार आहोत. फक्त एक पोगली उचलायची बाकी आहे. ती उचलून झाली की आपण घरी जाऊ. मित्रांनो ही शेवटची पोगली आहे. ही पोगली उचलून आपण घरी जाऊ. बघू काय येते का नाही. काय नाही आलं. चला आता घरी जाऊ. सर्व पोगल्या पण गोळा केल्या. सर्व पोगल्या आपण साफ करून घेतल्यात म्हणजे चारा सोडला आणि पाण्यामधून धुवून घेतल्या. आता आपण घरी जाऊ. आता घरी आलो आहोत आणि चिंबोरी मी पलटी करून दाखवतो तुम्हाला. बघा मित्रांनो आजची आपली चिंबोरी. जेवायचं आपलं काम झालेलं आहे म्हणून आपण आलो घरी. 3 कुर्ली भेटली आहे त्याच्यामध्ये. भारी का नाही तर
मित्रांनो तुम्हाला आजची पोगोलीने चिंबोरी पकडण्याची पद्धत कशी वाटली, आधी चिंबोरी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोली परिवाराचा हिस्सा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा. भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.